गुड मॉर्निंग. आज माझ्यासाठी खूप स्पेशल डे होता, कारण आज मला आईकडे जायचं होतं. आईच्या गावाला जायचं म्हटलं की आपल्याला खूप एक्साइटमेंट राहते. तर पटपट सगळं आवरून घेतलं, अर्णसुमितला स्कूलमध्ये पाठवलं आणि मस्तपैकी मग रस्सा भाजी, अंडा भुर्जी आणि पोळ्या मस्तपैकी बनवून घेतल्या, भात बनवला आणि त्यानंतर मग बाकीचे कामं पटपट सगळं आवरून घेतलं. गॅस वटा क्लीन करून घेतला, भांडी घासून घेतले आणि लगेच मग मला माझी तयारी करायची होती. मग आंघोळ वगैरे केली आणि छान अशी तयारी केली. तर बघा, सिंपलच तयारी केलेली आहे. तर कशी वाटत आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि ड्रेस कसा वाटत आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. चला आता निघाली मी. तर फायनली भेटली बाबा एकदाची बस तर मिळाली, पण जागाच नाही मिळाली. आजीबाई बघा किती आरामात बसल्या आहे, पण मला माझ्यावर जराही दया आली नाही आजीबाईला. त्यानंतर मग मी उभीच होती काहीतरी वेळपर्यंत. त्यानंतर भेटली बाबा एकदाची फायनली मला जागा, आणि ते सुद्धा खिडकीजवळच मिळाली. त्यानंतर मग मी मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय केला. हा काय वातावरण होतं, मस्त वाटत होतं आणि असं वाटत होतं कधी एकदाची पोहोचते घरी. फायनली पोहोचली बाबा, आणि गर्दी पाहून तर अरे बापरे, भयंकर गर्दी होती. त्यानंतर मग तिथून सुद्धा ऑटो केला आणि मग घरी पोहोचली. आईने छान छान जेवण बनवलेलं होतं, मस्तपैकी जेवण एन्जॉय केलं. आणि मग त्यानंतर बघा, आता हे आईच्या घरासमोरचं वातावरण आहे अगदी. तर इथे पोर्च आहे आणि नेमकी मी आज गेली आणि आज इथे रोड बनवणं चालू होतं. तर आईच्या घरासमोर खूप छान गार्डन आहे. तर जी वेळ नाही पाहिजे असते तर फायनली ती वेळ आली आणि मला मग माझी निघण्याची वेळ झाली आणि मग मी निघाली. त्यानंतर ऑटो केला आणि बघा ही मुलगी किती छान पोच देत आहे. तर तिला विचारलं कुठे जात आहे, तर बोलली की मी ट्युशनला गेली होती. तर आईने छान छान खाऊ दिला होता. मुलांनी मस्तपैकी खाऊ एन्जॉय